इयत्ता 8वी सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत. आता आपण गणितातील पहिले प्रकरण परिमेय व अपरिमेय संख्या याविषयी थोडक्यात माहिती पाहूत. मागील वर्षी आपण नैसर्गिक संख्या समूह, पूर्ण संख्या समूह, पूर्णांक संख्या समूह, परिमेय संख्या समूह याचा अभ्यास केलेला आहे. परिमेय संख्या म्हणजेच जी संख्या आपल्याला m/n स्वरूपात लिहिता येते. m/n स्वरूपात लिहिता येते. m म्हणजेच m/n स्वरूपात लिहिता येते त्याला आपण परिमेय संख्या असे म्हणतो. m म्हणजेच हा कोणताही पूर्णांक असला पाहिजेत. m हा कोणताही पूर्णांक असला पाहिजेत आणि n सुद्धा पूर्णांक असेल, परंतु n ची किंमत ही शून्य नसली पाहिजेत. n ची किंमत शून्याच्या व्यतिरिक्त कोणतीही असेल तरी चालेल. n बरोबर नाही शून्य. आता ह्या परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवर कशा दाखवतात ते पाहूत. ही एक संख्या रेषा काढून दिलेली आहे. या संख्या रेषेवर हे मध्यभागी शून्य, शून्याच्या उजवीकडे म्हणजेच बाणाच्या दिशेने धन अंक असतात. 1, 2, 3, 4 असे समान अंतरावर 4 अंक घेतलेले आहेत. या ठिकाणी डाव्या बाजूला शून्याच्या ऋण 1, ऋण 2, ऋण 3 आणि ऋण 4. तर या ठिकाणी 0 ते 1 या 0 ते 1 मध्ये 3 समान भाग केलेले आहेत. 0 ते 1 चे 3 समान भाग केलेले आहेत. हा पहिला भाग, हा दुसरा आणि हा तिसरा असे 3 समान भाग केलेले आहेत. हा 1, 2 आणि 3 असे हे 3 समान भाग केलेले आहेत. म्हणजेच या पहिल्या भागाची किंमत, हा पहिला भाग म्हणजेच 1/3, कारण एकाचे 3 समान भाग घेतलेले आहेत म्हणून छेदस्थानी आपण 3 घेतलेला आहे आणि त्यातील पहिला भाग म्हणून 1/3. हा दुसरा भाग या ठिकाणी दाखवलेला आहे 2/3 आणि हा तिसरा भाग म्हणजेच 3/3 आणि 3/3 म्हणजेच 1 म्हणून या ठिकाणी 3/3 ऐवजी 1 लिहिलेला आहे. तसंच हा जो चौथा बिंदू आहे, हा चौथा बिंदू म्हणजेच 4/3 हा चौथा बिंदू. पाचवा बिंदू म्हणजेच 5/3 आणि हा सहावा बिंदू ज्या ठिकाणी 2 लिहिलेला आहे तो म्हणजेच 6/3 म्हणजेच 3 1 3. त्याला संक्षिप्त केलं तर 3 2 6 म्हणून 2 या ठिकाणी लिहिलेले आहेत. तसंच हे झालं उजव्या बाजूला. आणि डाव्या बाजूला 0 ते 1 मध्ये 3 समान भाग केलेले आहेत. पहिला भाग म्हणजेच ऋण 1/3, दुसरा भाग, हा पहिला भाग ऋण 1/3, दुसरा भाग ऋण 2/3 आणि तिसरा भाग हा ऋण 3/3. तर ऋण 3/3 म्हणजेच 3 1 3 3 1 3 ऋण 1 म्हणून या ठिकाणी ऋण 3/3 ऐवजी ऋण 1 लिहिलेलं आहे. तसेच हा चौथा भाग म्हणजेच ऋण 4/3, हा पाचवा भाग म्हणजेच ऋण 5/3 आणि हा सहावा भाग म्हणजेच ऋण 6/3. ऋण 6/3 म्हणजेच 3 1 3 3 2 6 म्हणजेच ऋण 2 म्हणून त्या ठिकाणी ऋण 2 लिहिलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला 7/3 या संख्या रेषेवर दाखवायचं. 7/3 म्हणजेच एकाचे 3 समान भाग केलेले आहेत. 1,
2 3 4 5 6 7 ज्या ठिकाणी 7वा बिंदू आहे त्या ठिकाणी हे गोल करून दाखवलेलं आहे. हा आहे 7/3. तसंच दुसरा बिंदू 2/3. 1 2 म्हणजे दुसरा बिंदू हा 2/3 आणि ऋण 2/3 म्हणजेच हे शून्याच्या डावीकडे 1 2 दुसरा बिंदू म्हणजेच ऋण 2/3 हे संख्या रेषेवर दाखवलेले आहे. तर दुसरं उदाहरण 2 ही संख्या परिमेय संख्या आहे ती संख्या रेषेवर दाखवू. 2 ही परिमेय संख्या रेषेवर दाखवण्यासाठी 6/3 3 2 6 हे या ठिकाणी ही 2 ही परिमेय संख्या म्हणजेच हा जो बिंदू आहे हा 6/3 आहे. 6/3 म्हणजेच 3 2 6 2. सराव 1.1 संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. तर संख्या रेषेवर 3/2 5/2 ऋण 3/2 ह्या 3 संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्यात. ह्या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी एकाचे आपल्याला समान 2 भाग करावे लागतील. म्हणजे 0 ते 1 अंतराचे 2 समान भाग करायचे आणि पुढील 1 ते 2 चे सुद्धा 2 समान भाग करायचे. तर या 2 समान भागापैकी हा जो पहिला भाग आहे म्हणजेच 1/2, हा दुसरा भाग म्हणजे 2/3 आणि या ठिकाणी पुन्हा जे 2 भाग झालेले असतात हा तिसरा भाग म्हणजेच 3/2. असं आपल्याला हे तिन्ही पण बिंदू या संख्या रेषेवर दाखवता येतील. दुसरं उदाहरण 7/5 वजा 2/5 आणि वजा 4/5 या ठिकाणी छेदस्थानी 5 आहेत म्हणजेच आपल्याला त्या संख्या रेषेमध्ये एकाच एककाचे समान 5 भाग करावे लागतील. म्हणजे 0 ते 1 पासून 5 याचे 5 भाग करायचे. असे 5 भाग करायचे. पहिला भाग म्हणजे 1/5, दुसरा म्हणजे 2/5, तिसरा म्हणजे 3/5, चौथा म्हणजे 4/5 आणि पाचवा म्हणजे 5/5. 5/5 म्हणजे शेवटी 1. असे पहिल्या 0 ते 1 चे 5 भाग करायचे, 1 ते 2 चे 5 भाग करायचे, 0 ते -1 चे डाव्या बाजूला 5 भाग करायचे आणि नंतर पहिली संख्या आपल्याला 7/5 ही संख्या आहे धन. ही धनसंख्या आहे म्हणजेच ती धनसंख्या आपल्याला शून्याच्या उजवीकडे पाहावे लागेल आणि ऋणसंख्या शून्याच्या डावीकडे पाहावी लागेल. अशा प्रकारे आपल्याला हे तिन्ही उदाहरणं सोडवता येतील. आणि दुसरं उदाहरण आहे दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या. तर या ठिकाणी ही संख्या रेषा दिलेली आहे. आपण पाहिल्याप्रमाणे 0 ते 1 चे या ठिकाणी किती भाग केलेले आहेत? हा पहिला भाग 2 3 1 2 3 4 1 2 3 4 असे 4 समान भाग केलेले आहेत. 4 समान भाग म्हणजेच पहिला भाग राहतो तो 1/4, दुसरा भाग जो आहे 2/4, तिसरा भाग जो आहे 3/4 आणि हा जो चौथा भाग आहे तो असतो 4/4. 4/4 म्हणजेच 1. आता या संख्या रेषेवर आपल्याला बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवितो?
बी बिंदू संख्या रेषेवर आपल्याला पाहावं लागेल बी बिंदू कोणत्या ठिकाणी आहे. हा आहे बी बिंदू. तर हा बी बिंदू शून्यापासून किती अंतरावर आहे, म्हणजेच 1 2 मोजावे लागतील आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बी बिंदू 10 अंतरावर आहे. 10 आणि एकाचे आपण किती भाग केलेले आहेत, 4, म्हणून 10/4. म्हणजेच बी हा बिंदू 10/4 ही परिमेय संख्या दर्शवितो. तर या 10/4ला जर संक्षिप्त केलं आपण तर ते होतं 5/2. म्हणजेच बी ही संख्या 10/4 म्हणजेच 5/2 ही परिमेय संख्या दर्शविते. नंतर दुसरा प्रश्न आहे 1.34 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे. तर 1.34 सुरुवातीला आपल्याला या संख्या रेषेवर 1.34 सहजासहजी दिसणार नाही. तर या 1.34ला आपल्याला संक्षिप्त करावे लागेल. 1.34ला संक्षिप्त करण्यासाठी छेदानं पूर्णांकाला गुणायचं आणि अंश त्यात मिळवायचा. म्हणजेच 4 गुणिले 1 अधिक 3 म्हणजेच 4 अधिक 3 म्हणजेच 7 आणि छेद जशाला तसा लिहायचा म्हणजे 7/4. संक्षिप्त केल्याच्या नंतर 1.34ला आपण संक्षिप्त केलं तर ते उत्तर आलं 7/4. हे संक्षिप्त कसे करतात पुन्हा एक वेळेस पाहू. या 4चा आणि 1चा गुणाकार करायचा. 4 1 4, 4मध्ये 3 मिळवा, 4 आणि 3 7, 7 आणि छेद जशाला तसा 7/4. आता या संख्या रेषेवर आपल्याला 7/4 दर्शवायचे. 7/4 म्हणजेच हा अंक शून्याच्या उजवीकडेच राहणार. शून्याच्या उजवीकडील 7वा बिंदू हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि हा 7वा. 7वा बिंदू म्हणजे सीच्या ठिकाणी आहे. तो 7 आणि एकाचे समान भाग किती केलेले आहेत, 4. 7/4 म्हणजेच बिंदू सी हा बिंदू सीचे निर्देशक काय राहील मग 1.34 म्हणजेच 7/4. प्रश्न आपला होता 1.34 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखविली आहे. तर 1.34 ही संख्या 1.34 ही संख्या सी बिंदूने दर्शविली आहे. याचं उत्तर येईल मग बिंदू सी. तसंच तिसरं उदाहरण